साधी गाय असू दे किंवा 40 लिटर दूध देणारी गाय असू दे, ती पण गाय चारा तेवढाच खाणार आहे, ती पण गाय चारा तेवढाच खाणार आहे. बांधायला तिला पण साध्या गायला पण जागा तेवढीच लागणार आणि त्या तुमच्या 40 लिटर दूध देणाऱ्या गायला बी बांधाय जागा तेवढीच, मॅन पॉवर तेवढंच. तर त्यासाठी जातीवंत जनावरची पैदास जोपर्यंत तुम्ही तुमच्या गोठ्यात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्यवसाय परवडणार नाही. विनाकारण आपण जे चाऱ्यावरती राबायला लागलो रोज उठून त्या 2-3 जनावरांवरती, सकाळी उठतोय खोरपगून शेतामध्ये चाऱ्याला वैरणला जायचं, 2 तास 3 तास लागतात तो वैरणचा बिंडा घेऊन. तर वैरणीचा किमान चाऱ्याचा तुमच्याकडे 6 महिन्याचा स्टॉक असणं गरजेचं आहे. रोज उठून तुम्ही ह्या वैरणीवरती राबायचं नाही. चाऱ्याचा स्टॉक असल्यामुळे तुम्हाला जनावरला एकसारखं घालता येते. शेतातली चारा एकसारखं तुम्हाला घालता येणार नाही. 4 प्रकारचा जर तुम्ही चाळलेला वाळलेला चारा 2 प्रकारचा तुमच्याकडे स्टॉक असेल, त्याच्यामध्ये ओला चारा थोडासा घालायचा आहे, खायचा सोडा चवीसाठी घालायचा आहे, मीठ घालायचं आहे, मिनरल मिक्सर घालायचं, अशा पद्धतीने मिक्स करून जर तुम्ही त्या जनावराला दिलं तर नक्कीच ते जनावर आवडीनं पण खाणार आहे, त्याची पचनक्रिया सुधारणार.